जय एसिडिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। मदन राठोड धाराशिव यांनी प्रश्न विचारला आहे, पेरूच्या काही झाडांना वाळवीचा उपद्रव झाला आहे, काही उपाय आहे का? आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, एससीटी वैदिक हे जोडणारं तंत्रज्ञान आणि केमिकल हे कापणारं तंत्रज्ञान। तुम्हाला हा अवयव खराब झाला, कापून फेकून द्या। तुम्हाला हे पीक नकोय, मारून टाका। म्हणजे ही जी मारधाड करण्याचं तंत्रज्ञान आहे ते केमिकलचं आहे, त्यामुळे ते एका विशिष्ट गोष्टीवर काम करतं, ते तोडून फेकून देत। एससीटी वैदिक काय सांगतं की तुम्हाला तो अवयव टिकवला पाहिजे, तो जीव तुम्हाला उपयोगात आणता आला पाहिजे। प्रत्येक जीवातील प्रत्येक अवयवाची या सृष्टीला गरज आहे, तरच आपण एक समृद्ध जीवन जगू शकतो। तर एससीटी वैदिक मध्ये आपल्याला वाळवीचा त्रास होत नाही। का होत नाही? कारण आपण एससीटी वैदिक मध्ये झाडामध्ये एवढे प्राण भरतो, एवढा जिवंतपणा भरतो, त्याच्यामध्ये एवढा हिरवेपणा राहतो की त्याला कुठलेही शुष्कपणा न आल्यामुळे वाळवीला कुठलाही आहार भेटत नाही। वाळवीचा एक स्वभाव आहे, जिथे कोरडेपणा आहे ते भले झाड जिवंत असू द्या, ती त्याच्यावरती हल्ला करणार। पेरू हे असं झाड आहे की ते टणक असतं, आतूनमधून प्रचंड भरीव असतं आणि असं जे झाड आहे हे लवकर कोरडं पडू शकतं। अशा परिस्थितीमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पेरूच्या झाडाला तुम्हाला जर केमिकलचा जर आहार दिला, ते स्वतः आधीच कोरडं आहे आतून, मग त्याला तुम्ही जर आहार केमिकलचा दिला तर केमिकलची ऍसिडिक उष्णता त्याला आणखीन कोरडं करते आणि म्हणून त्याला वाळवी लवकर लागते। मग तुम्ही त्या परिस्थितीमध्ये एससीटी वैदिकचा बेसल डोस वापरला, एससीटी वैदिकची शिलाजीत ट्रीटमेंट वापरली, सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड वापरलं, त्याच्यामध्ये एक ताजेपणा येईल, जो ताजेपणा स्वतःहून वाळवीला पळवून लावेल। कारण वाळवीला जर दोन प्रकारे तुम्ही मारू शकता, एक म्हणजे तिच्यावर हल्ला करून तिचा जीव घेऊन, दुसरं म्हणजे तिला उपवशी मारून। एससीटी वैदिक काय करतं, तिचा जो कोरडा आहार आहे तो नष्ट करतं आणि संपूर्ण झाड जिवंत बनवतं। तुम्हाला वाळवीवर हल्ला करण्याच्या ऐवजी तुमचं झाड ताजतवानं करा। तुम्ही एससीटी वैदिकचं कुठलेही ट्रीटमेंट करा, तुमच्या झाडामध्ये जिवंतपणा येईल आणि वाळवी अशी पळून जाईल। त्यासाठी तुम्हाला बेसल डोस करता येईल, सॉइल चार्जर एनर्जी बुस्टरचं ड्रेंचिंग करता येईल, सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्डचं पाण्यामध्ये, अमृत जलच्या पाण्यामध्ये ड्रेंचिंग करता येईल। अशा अनेक उपायांद्वारे तुम्ही झाड सशक्त करू शकता, वाळवीला आणि इतर सर्व समस्यांना दूर करून तुमचं झाड सुद्धा अतिशय सुंदर असं जोमदार करू शकता। धन्यवाद।